नमस्कार मंडळी, मी पूनम तुमचे माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आज रामनवमीनिमित्त सुट्टी होती, तर उठायला उशीर केला, कंटाळा आला होता खूप. तर तरी पण उठले, खूप काम होतं आज. तर मग उठल्यानंतर ब्रश करून घेतला. म्हटलं खुशी झोपलेली आहे तोपर्यंत पटकन आंघोळ करून घ्यावी. आणि मग काय आंघोळ केली, पटकन फ्रेश झाले आणि मग बघते तर काय खुशी उठलेली होती. खुशी उठली आणि मग घरात सगळा असा पसारा पडलेला होता आणि रात्री किराणा आणला होता तर तो पण भरायचा होता. घराची साफसफाई पण करायची होती. तर चहा पिल्याशिवाय मला काहीच काम होत नाही. तर त्यासाठी 1 कप मस्त चहा घेतला, चहा पिले आणि मग म्हटलं आता चलो द्या निवांत. तर हे बघा रॅकवरचा पसारा काढला होता, भांडे वगैरे घासायला काढले बघा, सगळा किचन रॅकवरचा पसारा काढून घेतला आणि डब्बे वगैरे इथंच बेसिंगमध्ये घासले, स्वच्छ केले सर्व. आणि नंतर मग किराणा सोडायला चालू केला. तर हे बघा किचन आवरलं, डब्बे रॅकवरती खूप धूळ झाली होती. तर हे बघा सगळं किराणा डब्यांमध्ये स्वच्छ घासून मस्त ठेवला होता. तर कॅरीबॅगमध्येच ठेवते तर का, तर मुंग्या लागत नाही. उन्हाळ्याच्या खूप साऱ्या मुंग्या लागतात, छोट्या छोट्या वस्तूंना पण मुंग्या लागतात, त्यासाठी कॅरीबॅगमध्ये तसेच ठेवल्या. त्यानंतर हे बघा खुशी पण हेल्प करायचं म्हणली तर म्हणलं कर. त्याच्यानंतर हे बघा फायनली आवरला होता एक रॅक आणि मग सगळं इकडचं पण रॅक आवरून घेतलं. तर कसं झालं नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर फ्रीजमध्ये मसाले वगैरे ठेवत असते, तर ज्याला मुंग्या लागतात खोबरं वगैरे ते मी फ्रीजमध्ये ठेवत असते. तर मग थोडंसं फ्रीज पण आवरायला घेतलं आणि पटकन फ्रीज पण आवरून घेतलं आणि त्याच्यात हे बघा असं व्यवस्थित असं ठेवलं. तर हे बघा किती कचरा निघाला. तर घरात खूप धूळ झाली होती आणि कामाचं म्हणताल तर मी टेन्शन घेत नाही आणि कामात काम वाढणार नाही असं कधी होणारच नाही. नंतर लक्षात आलं की दळण करायचं आहे, मग नंतर पटकन दळण करायला घेतलं. कपडे भांडे तसेच राहिले होते, मग पटकन आवरायला घेतलं आणि खुशीला आंघोळ पण करायची होती. तर कामाचं म्हणताल तर मी अजिबात टेन्शन आणि मग नंतर निवांत कपडे भांडे केले आणि खुशीला पण आंघोळ घातली आणि मग काम आवरलं आणि थोडंसं आराम करावं म्हटलं. मग मस्त आराम केला आणि मग 6 वाजता खुशी स्विमिंगच्या क्लासला जाते. तर मग ही अशी तयार झाली पटकन आणि आज पहिला दिवस होता, तर त्यासाठी माझ्या पायात पडून खुशी गेली. ती रोज पडते असं काही नाही, स्कूलला जाताना पण रोज माझ्या पाया पडते. आणि आजच्यासाठी एवढंच, टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बाय.